नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये आपण लाईव्ह आहोत. जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि ज्याला अपारंपरिक ऊर्जेचे सगळे स्रोत म्हणून आपण बघतो, अशा सगळ्या स्रोताचं नेहमी ABP माझावरती आम्ही प्रमोशन करत असतो. कारण आमचा हा विश्वास आहे की 135-140 कोटी लोकसंख्येच्या या देशाला एक महत्त्वाचा फ्यूल सोर्स म्हणून अपारंपरिक ऊर्जेकडे बघावं लागेल. आणि माझ्याबरोबर श्री BB ठोंबरे साहेब आहेत. सर, तुमचं स्वागत आहे ABP माझा. नमस्कार. श्री BB ठोंबरे साहेब हे आपली जी खाजगी सहकारी साखर कारखानदार म्हणजे खाजगी कारखानदाराची जी संघटना आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्या कारखान्याचं असं वैशिष्ट्य आहे की जरा नॅचरल शुगर म्हणून आपण ओळखतो. तर हा कारखाना हा देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि काही महिन्यापूर्वी आम्ही हे सांगितलं होतं की एक असा प्रयोग की जो प्रयोग कदाचित देशातल्या साखर कारखानदारीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा ठरेल. आणि तो म्हणजे इथला जो बायोगॅस असतो किंवा बगॅस आपण म्हणतो, त्या बगॅसपासून वीज निर्मिती CNGच्या निर्मितीचा. आणि मी बघतो इथे की थोडंसं आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवा की आता इथे रिफिलिंगचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे मी हे अधिकृतपणे असं म्हणू शकतो की हा भारतातला बायोगॅसपासनं किंवा बगॅसपासनं CNGचा निर्मिती उत्पादन करणारा देशातला पहिला कारखाना आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगाचं महत्त्व असं की आज सकाळीच मला वाटतं तुमची पहिली गाडी गेली कन्साइनमेंट. बरं, मग सुरुवात झाली कशी? सुरुवात ह्या प्रकल्पाची सुरुवात अशी आहे की साधारणपणे नॅचरल शुगरची स्थापना झाली हे निसर्गाशी नातं जोडण्यासाठी. आणि त्या अनुषंगानं तो एक ध्यास होता की निसर्गाचा पर्यावरणाचा संतुलन राखत विकास करायचा. आणि म्हणून आम्ही हा सगळा 20-22 वर्षापूर्वी या माळरानावर हा प्रकल्प सुरू केला. आणि ते करत असताना नवनवीन प्रयोग आम्ही जे करत गेलो, त्या प्रयोगामधून एक कन्सेप्ट असा होता की त्या कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला निसर्गामध्ये जे काही उपलब्धता आहे त्या उपलब्धतेमधून आणि प्रामुख्यानं जे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याचा पुरेपूर वापर करून आपल्याला पर्यावरणपूरक असं इंधन निर्मिती करता यावी, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्माण व्हावी, या संकल्पनेतून या माळरानावर हा प्रकल्प झाला. आणि त्यासाठी मग तो मोलॅसेसपासून इथेनॉल असेल, इथेनॉल निर्मिती करत असताना इथेनॉलमधून जो अत्यंत हजार्डस असा पदार्थ बाहेर पडतो तो म्हणजे स्पेंट वॉश. आणि तो बाहेर सोडला तर तो प्राणीमात्राला मनुष्यालासुद्धा हानिकारक आहे. आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभा केला. आणि तो बायोगॅस प्रकल्पामधून जो बायोगॅस तयार झाला तो आजपर्यंत आम्ही बॉयलरसाठी इंधन म्हणून वापरत होतो. परंतु आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची जी संकल्पना आहे की वेस्ट टू वेल्थ म्हणजे अख्तर टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मिती, संपत्ती निर्मिती. आणि त्याचबरोबर दुसरी जी संकल्पना त्यांनी मांडली ती म्हणजे आत्मनिर्भर भारत. आज आपण बघतोय की भारताला दरवर्षी 10 लाख कोटी रुपये हे परकीय चलनासाठी खर्च करावे लागतात. आणि त्या माध्यमातून भारताचे परावलंबित्व या सगळ्या ह्याच्यावर आहे. आणि म्हणून त्यासाठी स्वयंपूर्ण जर खऱ्या अर्थानं व्हायचं असेल तर इंधनाची स्वयंपूर्णता हा महत्त्वाचा घटक आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही बायोगॅसपासून बायो CNG कसं करता येईल याचं तंत्रज्ञानाचा गेल्या 3-4 वर्षापासून अभ्यास करत होतो. आणि त्या अभ्यासातून आम्हाला असं निष्पन्न झालं की बायोगॅसचं प्युरिफिकेशन केल्यानंतर आपण त्यापासून बायो CNG करू शकतो. म्हणजे आज जी CNG बाजारामध्ये आहे ते खनिजापासून तयार झालेलं CNG आहे. तर त्यामध्येही काही पर्यावरण घातक असे वायू आहेत. तर ते वायू काढून टाकायचे असतील किंवा त्यामध्ये खऱ्या अर्थानं 100% पर्यावरण संतुलित ऊर्जा निर्माण करायची असेल, इंधन निर्माण करायचं असेल तर हा शेतातल्या काडी कचऱ्यापासून किंवा जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यापासून जी ऊर्जा निर्मिती होईल ती खऱ्या अर्थानं 100% पर्यावरण संतुलित राहील. आणि म्हणून आम्ही हा प्रयोग हाती घेतला. आणि गेल्या 1.5 वर्षापासून या प्रकल्पाची उभारणी चालू होती. हा प्रकल्प गेल्या 8-10 दिवसामध्ये पूर्ण झाला. आणि शासकीय परवानग्या आणि इतर सगळ्या बाबीची पूर्तता करून आज हा प्रकल्प खऱ्या अर्थानं कमर्शियली व्हायबल झाला.
आणि त्याचं उत्पादनाला सुरुवात होऊन आज पहिलं कॅस्केटचं टँकर आमचं लातूरच्या हिंदुस्थान पेट्रोलियम पंपामध्ये विक्रीसाठी रवाना झालं. फारच महत्त्वाची, म्हणून मी म्हटलं की साखर कारखान्याच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. ज्यांना विज्ञानात रस आहे त्यांच्यासाठी बायो CNG हा जो प्रकल्प आहे याला काय म्हणतात तर CNG आणि बायो CNG हे जवळजवळ सारखेच आहेत. CNGमध्ये काही उच्च अल्केन आहेत. बायो CNGचं उष्णता मूल्य हे LPGच्या जर आपण तुलना केली तर त्याच्याबरोबरच आहे, पण बायो CNG हा मिथेन समृद्ध कंप्रेस्ड इंधन, याला कंप्रेस्ड बायोमिथेन असंही म्हणतात, बरोबर ना? बायोमिथेन असं बायोगॅस करेक्ट. बायो CNG हा 20 ते 25 MPa हे जे मापक आहे ना ते ह्याचं जो प्रेशर असतो ते मोजण्याचं मापक आहे. आणि त्या मापकानुसार जर 97पेक्षा अधिक मिथेन असलेला शुद्ध बायोगॅसपासून हे तयार केलं जातं. आणि हा तो त्यांचा, तुम्ही आता स्क्रीनवरती बघत असाल तर हा त्यांचा जो इन्स्टॉल केलेला जो प्रकल्प आहे ते तुम्ही बघताय. आणि मी जेव्हा ठोंबरे साहेब असं म्हणतो की देशाच्या साखर कारखानदारीच्या दृष्टीनं, कारण आत्ता आपण यावर्षीच एक मोठा विक्रम केला आहे, ब्राझील या देशापेक्षाही दुसऱ्या क्रमांकावरती आता आपण आहोत, आणि पुढच्या वर्षीसुद्धा ऊसाचं उत्पादन अधिक राहील असं दिसतंय. सो पहिला तर हा प्रश्न असेल हे जे कोणी बघतायत त्यांना की इथे इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला खर्च किती आला, आता किती प्रोडक्शन होत आहे, आणि पर टनेजमध्ये शेतकऱ्यांना ह्याचा काय फायदा होईल? यामध्ये मुख्य म्हणजे 2 भाग आहेत या प्रकल्पाचे. एक भाग म्हणजे बायोगॅस निर्मिती करणे. बायोगॅस निर्मिती करण्याकरिता जो काही रॉ मटेरियल आम्ही वापरलं ते आमच्याकडं जे घाण पाणी डिस्टरीमधून निघतं त्याचा रॉ मटेरियल म्हणून वापर केला. आणि बायोगॅस निर्माण झाल्यानंतर बायोगॅसचं शुद्धीकरण करणं, त्याचं प्युरिफिकेशन करणं. तर या पहिल्या टप्प्यामध्ये ऑलरेडी आमच्याकडं बायोगॅस प्रकल्प उभा होता. त्याच्यामध्ये साधारणपणे 6 ते 7 कोटी रुपयाची गुंतवणूक आमची झालेली होती. आणि त्यानंतर हा जो प्रकल्प आहे प्युरिफिकेशन करण्याचा बायो CNGचा, त्या प्रकल्पासाठी 5 कोटी रुपये आम्हाला खर्च आला. त्याची क्षमता 5 टन प्रतिदिवस आहे. म्हणजे 5 टन हा बायो CNG आमचा दररोज तयार होईल. आणि त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते म्हणजे बायोगॅस. आणि तो बायोगॅस साधारणपणे 12,500 घनमीटर एवढा बायोगॅस लागतो. आणि त्या बायोगॅसमध्ये 60% हा मिथेन असतो, 30 ते 35% हा CO2 असतो, H2S असतो. आणि मग ह्या बायोगॅसमधला CO2, H2S हे हजार्डस वायू हे बाजूला काढले जातात. आणि त्यापासून 97 ते 99% एवढा प्युअर मिथेन हा 250 PSIला कॉम्प्रेस केला जातो. आणि तो कॉम्प्रेस करून ह्या कॅस्केटमध्ये भरला जातो. आणि त्या मग हे कॅस्केट हा डिझेल पंपावर CNG पंपावर जातात आणि त्या ठिकाणी तिथून ते वाहनामध्ये भरला जातो. मी शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रश्न विचारला होता की शेतकऱ्याला याचा आता पर टनमध्ये काय फायदा होईल? म्हणजे हा तुम्हाला मी प्रकल्पाचा सांगितला, परंतु यामधून शेतकऱ्याच्या दृष्टीनं, कारखानदाराच्या दृष्टीनं 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे हा प्रकल्पाचं जे रॉ मटेरियल आहे, हे प्रकल्पाचं रॉ मटेरियल हे कारखान्यामधलं पूर्ण वेस्ट आहे. म्हणजे त्यामध्ये कुठलाही गुंतवणूक, त्यामध्ये कुठलाही खर्च लागणार नाही. जी काही प्रकल्पाची उभारणी आहे त्यासाठी भांडवली गुंतवणूक लागेल, परंतु यामधून शेतकऱ्यांच्यासाठी काय, हा जो आपला प्रश्न आहे. तर आज आपण पाहतोय साखर कारखान्यामध्ये जो म्हणून काही साखर कारखान्याचे बाय प्रोडक्ट आहेत, मग त्यामध्ये बगॅसपासून वीज निर्मिती असेल, मोलासेसपासून इथेनॉल असेल, इथेनॉलपासून बायोगॅस असेल, बायोगॅसपासून बायो CNG असेल, या सगळ्या माध्यमातून जे उत्पन्न तुम्हाला मिळतं त्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा मुख्य वाटा आहे. आणि त्या दृष्टीनं या प्रकल्पामधून जे नेट उत्पन्न निघणार आहे त्या उत्पन्नातला किमान 5 ते 10% हा ऊसाची किंमत वाढीमध्ये त्याचा वाटा राहणार. म्हणजे या प्रकल्पातलं येणारं एकूण उत्पन्न हे शेतकऱ्यांना वस्तू किमती, ऊसाच्या किमतीच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन राहील. आणि पर टनेजचं असं आपल्याला आत्ता गणित मांडता येईल? आज आपल्याला पर टन किती वाढ होईल असं एक्झॅक्टली सांगता येणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की या प्रकल्पामधून साधारणपणे एका वर्षामध्ये 5 टनाप्रमाणे 300 दिवस आमचा चालतो. 300 दिवसामध्ये जी काही 1500 टन होईल. आणि 1 टन
बायो CNGमध्ये गेल्यानंतर साधारणपणे म्हणजे 10 ते 12 कोटी रुपये या प्रकल्पामधून निव्वळ नफा कारखान्याला मिळेल आणि साधारणपणे आपल्याला सगळा खर्च जाता किमान 50 ते 100 रुपये हे ऊसाच्या किमतीमध्ये ॲडिशनल म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळते. क्या बात आहे. आता एक दुसरा प्रश्न, जे साखर कारखानदार पण तुमचा हा एपिसोड बघतील त्यांच्यासाठी, तुमच्याकडे ऑलरेडी काहीतरी इन्स्टॉल होतं, त्यातनं तुमची काही सेव्हिंग झाली होती. महाराष्ट्रातले हे जे काही साखर कारखाने आहेत त्यातल्या किती साखर कारखान्यांना असं करणं शक्य आहे, जे तुमच्याकडं होतं ते जर कारखान्याकडे काही नसेल तर मग त्यांना किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागेल? तर या बाबतीमध्ये मला सर्व साखर कारखानदारांना विनंती करायची आहे. परवाच 4 आणि 5 तारखेला आदरणीय शरद पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची साखर परिषद घेतली आणि त्या ठिकाणी मला पवार साहेबांनी आवर्जून हा बायो CNGचा प्रकल्पाबद्दलचा एक माझा सेमिनार त्या ठिकाणी लेक्चर ठेवलं होतं आणि त्यामध्ये विषयच होता माझा की साखरेच्या पलीकडे काय. आणि म्हणून साखरेच्या पलीकडचा जो विषय आहे, आज उत्पादन आपण म्हटलात की यावर्षी प्रचंड उत्पादन आहे, पुढच्या वर्षी पण एवढंच उत्पादन होईल. या सगळ्या प्रक्रियेमधून साखर कारखानदारांना माझी विनंती आहे की यापुढं आता साखरेचं उत्पादन कमी करायचं. साखरेचा उपलब्ध जो ऊस आहे त्या ऊसाचा 25% थेट सिरपच्या माध्यमातून इथेनॉल करा, उर्वरित बी हेवी करा आणि मग इथेनॉलचं जे वेस्टेज आहे त्या माध्यमातून आपल्याला बायो CNG करा. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 100-200 कारखान्यामध्ये पैकी 110 कारखान्यामध्ये डिस्टिलरी आहेत. त्यापैकी 75 कारखान्यामध्ये ऑलरेडी बायोगॅस आहे. त्यांना तर फक्त एक 5 कोटी रुपये गुंतवणूक करायची आहे आणि बायो CNG करायचा आहे. म्हणजे 75 कारखान्यामध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये अशा प्रकारचे बायोगॅस रिफाईन करण्याचे प्रकल्प आपण उभा करू शकतो. त्याबरोबर ज्या कारखान्यामध्ये डिस्टिलरी आहे पण बायोगॅस नाही आहे, अशा कारखान्यांनी साधारणपणे एक 10 कोटी रुपये बायोगॅसचे आणि 5 कोटी रुपये असे 15 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याला करावी लागेल आणि त्या माध्यमातून 15 कोटीच्या गुंतवणुकीमधून आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे वर्षाला 10 ते 15 कोटी रुपये एवढी नेट इन्कम ह्या बायो CNGच्या माध्यमातून होणार आहे. यातला दुसरा एक शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. ऊसाच्या किमतीमध्ये तर निश्चितपणे आपल्याला 50 ते 100 रुपये वाढ मिळेल, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे, आज डिझेलच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आणि या डिझेलच्या वाढत्या किमतीमध्ये आज बहुतांशी शेतकरी आता मेकनायझेशनवर गेलेला आहे आणि त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर कंपल्सरी करावा लागतो. 100 रुपये 110 रुपये लिटरचं डिझेल घेऊन आम्हाला शेती करणं परवडत नाही आणि त्यासाठी एक उत्तम संशोधन आम्ही आदरणीय गडकरी साहेबांच्या सूचनानुसार केलं आणि त्यामध्ये आम्ही ट्रॅक्टरमध्ये आहे त्या इंजिनमध्ये ड्युएल फ्युएल किट एक असं किट बसवलं की त्यामध्ये त्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल आणि बायो CNG हे दोन्ही त्या ठिकाणी वापरला येतील आणि तो प्रयोग ऑलरेडी नॅचरल शुगरमध्ये आम्ही केलेला आहे. आता अचिव्हमेंट काय झाली? अत्यंत चांगली अचिव्हमेंट आहे. 60 कुठंही आम्ही यावर्षी आम्ही डबल ट्रॉलीनं 25 टन ऊस वाहतूक करून माझ्याकडचा एक ट्रॅक्टर 3 महिने ऊसासाठी आम्ही वापरलं आणि त्यामध्ये 60% तुम्हाला CNG आणि 40% डिझेल या रेशोमध्ये जातो आणि प्रति लिटर साधारणपणे 20 ते 25 रुपयाची बचत आहे. आणि माझं असं वाटतं की शेतकऱ्याच्या दृष्टीनं ऊसामध्ये किती वाढ झालीपेक्षा शेतकऱ्याला 12 महिने इंधनामध्ये स्वरूपामध्ये आम्ही हे पर्यावरणपूरक इंधन अत्यंत स्वस्त दरामध्ये देऊ शकतो. मला श्री ठोंबरे साहेबांचं नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. एखादा उद्योग ज्या वेळेला ते करतात त्यावेळेला समाजाशी त्यांची असलेली जी कमिटमेंट आहे ती त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेली आहे. मी एक साधारणतः 15 वर्षापासून त्यांच्या वेगळ्या उपक्रमाचं काम पाहतो. मग ते बऱ्याच वेळेला जलसंधारणाची कामंही करत असतात. आत्तापर्यंतच्या त्यांच्या या संवादातनं 2-3 गोष्टी तर फार स्पष्ट झाल्या. एक, महाराष्ट्रातल्या किमान 70-75 कारखान्यांना हे इमिडिएटली करण्यासारखं आहे. 2, शेतकरी सभासदांना यातनं 50 ते 100 रुपयाचा लाभ होईल. 3, अशा पद्धतीची जर युनिट्स जागोजागी उभा राहिली तर आता मी CNG गाडी घेतल्यानंतर मला काही वेळेला असं वाटलं होतं की अरे आपण काय चूक केली की काय, कारण भल्या मोठ्या रांगा मोहोळ आणि पुण्यापर्यंत जाताना दिसत होत्या. एक तांत्रिक प्रश्न आहे, मला माहिती आहे की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्याकडे. रेग्युलर CNG जी असते ती
बाय द वे तुम्ही हा त्यांचा प्लांट पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवा, ती आणि बगॅसमधनं तयार झालेली CNG, काही जणांच्या डोक्यामध्ये काही अनेक प्रश्न येतात वेगळं. मूळ आपल्याला थोडी दुरुस्ती करू इच्छितो. हा जो आहे ना बगॅसपासून तयार होत नाही आहे, हा स्पेंट वॉश, हा म्हणजे घाण पाणी जे आहे त्याच्यापासून होतो. पण यामध्ये बायो CNG हा तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं जर म्हटलं तर ॲलोपॅथिक औषधं आणि आयुर्वेदिक औषधं, म्हणजे आज जो CNG बाजारात आहे तो फोसाईल फ्युएल आहे, म्हणजे खनिजापासून निघालेला तो CNG गॅस आहे. त्या गॅसमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आहे, इतर अनेक खनिजामधलं अंश आलेला आहे. परंतु हा जो आमचा बायो CNG आहे हा पूर्णपणे काडी कचरा कुजून त्यापासून तयार झालेला आहे. मला एकदा पुन्हा स्पष्ट करा, कारण माझाही तो गैरसमज झाला होता की बगॅसपासून ह्या पेंट वॉशपासून. हां, नाही, हा बगॅस नाही आहे, बगॅसपासून नाही. हा पेंट वॉश म्हणजे जो घाणी म्हणजे डिस्टिलरीचं जे घाण पाणी आहे त्यापासून होतो. आणि त्याचबरोबर जे प्रेसमड निघतं म्हणजे कारखान्यातली जी मळी पडते त्याच्यापासून होतो, किंवा शेतातल्या सगळ्या काडी कचऱ्यापासून तयार होतो. म्हणजे कुठलीही कुजणारी वस्तू, इवन म्युन्सिपल वेस्ट असेल, म्युन्सिपल ड्रेनेजचं पाणी असेल, गटारीचं पाणी असेल, म्हणजे आपण घरी जे बायोगॅस केलेले आहेत, गोबर गॅस केलेले आहेत, अगदी सेम तत्व आहे, फक्त याच्यामध्ये इनपुटचा प्रकार वेगळा आहे. परंतु हा जो आहे हा पूर्णपणे नैसर्गिक वायूपासून तयार झाला. हा खाणीतल्या वायूमध्ये जे काही हजार्डस दुसरे वायू आहेत ते याच्यामध्ये अजिबात नाहीत. म्हणून मी एका वाक्यात सांगेन की हे आयुर्वेदिक औषध आहे, ते ॲलोपॅथिक आहे. ग्रेट. मला जरा श्री ठोंबरे साहेबाच्या कारखान्यावरची ही जी त्यांची टीम आहे ना, ती टीम पण आपण दाखवू, कारण मला पुन्हा तांत्रिक प्रश्नही त्यांना तोच विचारायचा आहे. आणि पुन्हा एकदा बघा की त्यांनी साखर कारखान्यामध्ये स्पेंट वॉशपासून जो CNG तयार केलेला आहे त्या युनिटचं हे दृश्य तुम्ही बघताय. आता यातली एक तांत्रिक गोष्ट मला हे विचारायची आहे की ती तुमची तांत्रिक टीम आहे. आता काही साखर कारखानदारांना हा प्रश्न पडेल की हे जे टेक्निकल असिस्टंट आहे ते कुणाकडनं मिळणार आहे आणि कसं मिळणार आहे? यामध्ये फार टेक्निकल असं काही नाही आहे. ॲक्च्युली आपल्याकडचे खेड्यापाड्यातली मुलंच सगळं आमचा हा प्लॅन चालवतात. परंतु त्याचा जे बेसिक टेक्नॉलॉजी असं जे आहे ते SLPP म्हणून एक बेंगलोरची कंपनी आहे, SLPP आहे. तर त्या SLPP या कंपनीचे प्रतिनिधी आहेत रघुवीरजी म्हणून, त्यांनी ते त्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. आणि ही त्यांची जर्मन टेक्नॉलॉजी आहे, त्यांचं कोलॅबरेशन आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हा प्लॅन घेतलेला आहे. तर थोडंसं त्यांच्याबद्दलचं ते हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये सांगतील. इज इट ओके फॉर यू इन हिंदी और इज इट बेटर फॉर यू इन इंग्लिश? इंग्लिश इज ऑल्सो फाइन. अगर हिंदी में बता पाएंगे तो जो हमारे शुगर फैक्ट्री के लोग हैं, बहुत ही ब्रीफ में मुझे चाहिए कि ये तो पहला आपका प्रोजेक्ट है शुगर फैक्ट्री का जी. किसी को अगर कोई टेक्निकल असिस्टेंट चाहिए तो वो क्या है, और इंस्टॉलेशन का पूरा जगह के साथ में कितना पैसा लगता है? वो स्कोप के हिसाब से डिपेंड करता है सर. अराउंड इनका जैसे इनके यहाँ पे ऑलरेडी बायोगैस है, सो दिस पार्ट ऑफ द बायोगैस क्लीनिंग सिस्टम अपग्रेडेशन सिस्टम is going to cost somewhere around 6 CR. 6 crore. Apart from all the civil And work. what about the place and the jagah? जगह का it is all given by them. All the civil belongs to them. दो What एकड़ is the लगता है. requirement? दो What is the requirement? 2 एकड़. 2 acre. 2 acre. And whether the company is going to provide them technical assistance also or not? Technical assistance, yes. For how many years? Technical assistance as and when our other plants are running for the past 1.5 years. Even now we provide the technical Straight away, how it is going to change the entire, the biofuel economy and all these things for the country? It is making us self-dependent, sir. Okay, What fine. more? Thank you so much. Thank you. Thank you, sir. मला त्यांच्यापेक्षा एक शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊन थांबूया आपण, की हे साखर कारखानदारीच्या दृष्टीनं तुम्ही तर फार स्पष्ट करून सांगितलेलं आहे, पण आत्ता आपल्यासमोर जे ग्लोबल इकॉनॉमीमध्ये युक्रेन वॉर सारखी काहीतरी गोष्ट घडतीये, आपली डिपेंडन्सी ही, तर याच्यात हा जो सगळा चेंज घडेल फार मोठं. आणि महत्त्वाचं म्हणजे ॲज अ कंझ्युमर म्हणून त्या ज्या रांगा आहेत त्या कमी होणार आहेत. हो, डेफिनेटली होतील. तुम्हाला सांगतो, आम्हाला एक कॉन्फिडन्स आहे की आमच्याकडं साखर उद्योगामध्ये 200 साखर कारखान्यांचं जे वेस्टेज आहे आणि प्रामुख्यानं प्रेसमड आहे. हे तर आता एक प्रयोग आम्ही आता फक्त स्पेंट वॉशवर केला, परंतु साखर कारखान्यामधलं जे प्रेसमड आहे त्या प्रेसमडपासून सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये बायो CNG तयार होऊ शकतो. आणि त्याचाही प्रकल्प आता ऑलरेडी आम्ही उभारणी सुरू केलेली आहे. आणि याच्या पुढं जाऊन मी आपल्याला सांगतो की साखर कारखानेच नव्हे तर शेतामधल्या काडी कचऱ्यापासून आणि एक नेपियर ग्रास म्हणून जे आपलं पशुखाद्य आहे
तर त्याही बाबतीमधून त्याच्यापासूनही चांगल्या पद्धतीनं होतं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही कन्सेप्ट कमर्शियली आता व्हायबल झाली, आम्हाला त्याचा कॉन्फिडन्स आला. आणि माझी महाराष्ट्रातल्या नव्हे देशभरातल्या तरुणांना मला आव्हान करायचं आहे की प्रत्येक खेड्यामध्ये 100-50 तरुणांनी एकत्र यावं. आपल्या गावामध्ये नेपियर ग्रास आणि शेतातला काडी कचरा एकत्र करावा. त्या ठिकाणी बायोगॅसचा प्लॅन टाकावा, बायो CNGचा प्लॅन टाकावा. आणि असे छोटे छोटे 10 कोटी 15 कोटीची गुंतवणूक करून जर प्लॅन टाकले तर आमचा तरुण तर स्वावलंबी होईलच होईल, पण खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारत आम्हाला आमच्या देशात निर्माण होणाऱ्या इंधनाचा जोपर्यंत सपोर्ट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जगाची महासत्ता होऊ शकत नाही. हे परावलंबित एक बिझनेस मॉडेल, एक साखर कारखान्याचं जे बिझनेस मॉडेल आहे CNGचं, तो आपल्या कार्यक्षेत्रात किती ठिकाणी या 5 टनचं जे तुमचं डेली प्रोडक्शन आहे किती आउटलेट्स देऊ शकतो आणि तुमचा करार कोणाबरोबर झालेला आहे? 2 प्रश्न नाही. विचार. आता यामध्ये एकच आहे की सुरुवातीला एक असे बंधनं होते की त्या ऑइल कंपन्यामार्फतच विकलं पाहिजे वगैरे, परंतु आता केंद्र सरकारनं ही पॉलिसी लिबरल केलेली आहे आणि त्यामुळं आत्ता आमचा करार हिंदुस्थान पेट्रोलियम बरोबर झालेला आहे. परंतु आता आम्ही आमचा स्वतंत्र पंप कारखान्यावर टाकतोय, एक पंप लातूरला टाकतोय, एखादा पंप आम्ही उस्मानाबादला पण टाकतोय की त्या माध्यमातून या परिसरामध्ये आम्ही आमचे स्वतःचे आउटलेट उभा करून त्या माध्यमातून आम्ही देतो. आणि आता केंद्र सरकारनं आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याला फक्त सेफ्टी म्हणून पेसो याचा अथॉरिटीची आपल्याला फक्त परवानगी घ्यावी लागते. आणि आता 3 पंप टाकण्याचा आमचा आता प्रपोजल आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक तालुक्याच्या लेवललासुद्धा हे CNGचे पंप उभा राहू शकतील. आणि आपण जे म्हणताय की रांगा लागतील किंवा हे होईल, मी म्हणतो रांगा तर कमी होतीलच होतील, परंतु इंधनावरचा जो आमचा प्रचंड खर्च आहे तो कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्यावरण दूषित होण्याचं जे प्रमाण आहे ते शून्यावर येईल. आज इथेनॉल मिश्रणामुळं सुद्धा फक्त आम्ही 20% कमी करू शकलो, पण बायो CNGमुळं 0 पोल्युशन राहील, की कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. आणि तुमचा आणि जो ऑइल कंपन्याबरोबर जो करार झाला आहे तो आपण काय रिव्हील करू शकतो? हो, आपण आता जो करार आमचा झालेला आहे त्यांना त्या कराराप्रमाणे सुरुवातीला 46 रुपये प्रति किलोचा आमचा करार होता, परंतु आता मार्केटमध्ये आपण बघतो की 50-55 रुपयाचं CNG आता 80 रुपये 85 रुपये झालं. आणि आम्ही सरकारशी भांडून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ह्या रेटमध्ये नाही देणार, मार्केटमध्ये जो रेट आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. आणि 1 वर्षाच्या आमच्या संघर्षानंतर आता केंद्र सरकारनं मागच्या आठवड्यामध्ये GR काढला आणि आता जो रिटेल रेट असेल त्यातला 80% वाटा आमचा राहील सप्लायरचा आणि 20% त्या ऑपरेटरचा राहील. त्यामुळे आता साधारणपणे 65 रुपये प्रति किलो रेट आम्हाला पडेल. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, आणि जो कदाचित जे ऊस उत्पादक आहेत त्यांना फार महत्त्वाचं वाटेल, तुम्ही ज्या ट्रॅक्टरचा उल्लेख केलेला आहे त्याचे थोडेसे तपशील त्यांना सांगा की काय केलं तुम्ही आणि तो CNG कसा वापरला? नाही, यामध्ये ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये काही केलं नाही. एक त्याला ड्युएल फ्युएल किट म्हणजे 2 इंधनं वापरता येईल अशा प्रकारचे किट इम्पोर्ट केलं. एक डिझेल आणि दुसरं CNG. हा CNG म्हणजे ते त्याची एकच cost किती होती? किट एकच आहे. त्या किटमध्ये अशी सोय आहे की ते डिझेल आणि CNG हे दोन्ही एका विशिष्ट प्रमाणामध्ये त्या इंजिनला इंजेक्ट करतं. तर त्याची साधारणपणे कॉस्ट 60 ते 70 हजार रुपयापर्यंत आहे. आता आम्ही 100 ट्रॅक्टरचं प्रयोग करून त्याची ऑर्डर दिलेली आहे आणि त्याप्रमाणे 100 ट्रॅक्टरला आम्ही बसवतो आहे. आत्तापर्यंत आमचा CNG चालू नव्हता. आता CNG चालू झाल्यामुळं आमचं उद्दिष्ट आहे की कमीत कमी कार्यक्षेत्रातल्या सभासदाच्या 5000 ट्रॅक्टरना हे किट बसवायचं आणि 100% 5 टन CNG माझ्या शेतकऱ्यालाच द्यायचा. आणि त्याचं जे वेटेज त्यांनी वाहिलं, जे हो. वजन वाहिलं ट्रॅक्टरनं, हो, ते हो. किती वाहिलं? त्यामध्ये 25 ते 30 टनापर्यंत वजन वाहिलं. डिझेल आणि CNGमुळं वजन वाहण्यामध्ये असेल किंवा लोड ओढण्यामध्ये काहीही फरक नाही. उलट CNGमुळं इफिशियन्सी 15 ते 20% वाढते आणि इंजिनचं जे घर्षण होतं किंवा इंजिनची झीज होते ते कमी होते. थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. असं आहे की श्री BB ठोंबरे यांची मुलाखत केल्यानंतर जे तांत्रिक, सामाजिक परिणाम, आर्थिक परिणाम, शेतकऱ्याच्या दृष्टीनं काय फायद्याचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. त्यामुळं समअप करताना मला वेगळं काही सांगायचं नाही आहे. मला जे दिसतंय ते असं की आपल्या देशामध्ये 2 गोष्टीवरती आपण परदेशी चलन फार खर्च करतो. एक क्रूड ऑइलवरती आणि एक आपलं जे खाद्यतेल असतं त्याच्यावरती. दोन्हीही पातळीवरती केंद्र सरकार फार जोरकसपणे प्रयत्न करतं आहे. म्हणजे आज जे सोयाबीनला तुम्हाला भाव वाढलेले दिसत आहेत त्याचं कारण केंद्र सरकारनं राबवलेली मोहीम. आपल्या राज्यामध्ये श्री शरद पवारसारखी टॉलेस्ट लिडरशिप आहे की ज्यांना साखर कारखान्यातली सगळी गणितं माहिती आहेत
आणि श्री बी बी ठोंबरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं ऑलरेडी प्रेझेंटेशन झालेलं आहे. मी असं बघतोय की मलाच याचा खूप आनंद वाटतो की आमच्या जिल्ह्यातल्या एका साखर कारखान्याने इतकं असं उत्तुंग काहीतरी करून दाखवलं आहे की जे कदाचित देशातल्या साखर कारखान्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरेल. हे जरी एक्झिस्टिंग असलं, सगळीकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध असलं, तरी बी बी ठोंबरे यांच्यासारख्याने कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. आणि ते बी बी ठोंबरे हे नाव आहे म्हणून त्याचं महत्त्वसुद्धा अधिक आहे. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो प्रयोग आहे तो कसा वाटतोय, की आम्ही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला सगळीकडे प्रोत्साहन देण्याचा, ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जसं प्रिसिजनची आम्ही रेट्रोफिटेड गाडी दाखवली, ज्या गाडीला श्री नितीन गडकरी यांनी जाऊन भेट दिली, त्याचं कौतुक पण केलं. आणि श्री बी बी ठोंबरे यांच्या कारखान्याकडे तुम्हाला यायचं असेल तर त्यांची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जा, तिथे तुमचं नाव नोंदवा. आय होप की तुम्हाला काही अडचण नसेल तर कुणाला येऊन इथे भेट द्यायची असेल. अर्थात त्यांचं कुठं काम थांबणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागेल. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.